सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील जो 8वा युनिट आहे आय सी टी मधील एक नवीन कन्सेप्ट आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन। हायर एज्युकेशनमध्ये भारत सरकारने ICTच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयोग व्हावा म्हणून आणलेले आहे, ते आपण चर्चा करूया। आणि आता हे जे व्हिडिओ मी बनवत आहे कंप्लीटली न्यू कन्सेप्ट आहे, नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह आहे। आणि ह्याच्यावरनं काल तेलंगणा सेट एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले होते, त्या कन्सेप्टच्या आधारे मी हे पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगत आहे। ओके, साथी म्हणजे काय, साथीचा फुल फॉर्म काय आहे, साथी कोणासाठी आहे, साथी हे प्रोग्राम कोणी लॉन्च केला, कोणत्या वर्षी लॉन्च केलेला आहे, साथीचा उद्देश काय आहे, साथी कोण चालवतो, साथीमध्ये कोणकोणते प्रोग्राम्स आहे, किती TV चॅनल्स आहे, साथीमुळे काय फायदा होतो, हे पूर्ण चर्चा करूया। नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 यांच्या अंतर्गत हा साथीचा प्रोग्राम सुरू झालेले आहे। साथी हे इंग्लिशचा जो टर्म आहे SATHEE, S म्हणजे सेल्फ, स्वतः, सेल्फ, ए म्हणजे असेसमेंट, असेस म्हणजे स्वतः चेकिंग करून घेणे, असेसमेंट, जसं आपण पेपर चेक करतो तसं मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, सेल्फ असेसमेंट। T म्हणजे टेस्ट, परीक्षा, H म्हणजे बघा सेल्फ असेसमेंट, टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम। साथीचा फुल फॉर्म लक्षात घ्या, हे तेलंगणाच्या सेट एक्झाममध्ये विचारलेले होते। तेलंगणामध्ये हे प्रश्न विचारला होता की साथी हे प्रोग्राम कशासाठी आहे। इट इज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, इट इज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साथीचा वापर होतो। आता हे साथी प्रोग्राम जे आहे याचा फुल फॉर्म आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम। NEPच्या माध्यमातून हे सुरू केलेले आहे। माननीय धर्मेंद्र जे एज्युकेशन मिनिस्टर होता आपलं भारत देशाचे जे धर्मेंद्र प्रधान साहेब, शिक्षण मंत्री, यांनी 6 मार्च 2023 रोजी साथीचा लॉन्च केलेला आहे, ह्याचं उद्घाटन केलेलं आहे। कुठं? दिल्ली येथे। हे प्रोग्राम आहे UGCच्या अंतर्गत। बघा हे साथी प्रोग्राम कोणाचा आहे तर UGC, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा हा प्रोग्राम आहे। युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGCच्या अंतर्गत हे प्रोग्राम लॉन्च केलेला आहे। आणि ह्याला कोलॅबोरेशन कोणी केले तर UGC कोलॅबोरेट केले आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मिनिस्टर आणि UGC यांच्या सहाय्य घेऊन IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर यांनी साथीचा सुरुवात केलेली आहे। सध्या साथीवर नियंत्रण करण्याची कामं हे IIT कानपूर करीत आहे, लक्षात घ्या। IIT कानपूर हे विद्यार्थ्यांना साथीचा प्रोग्राम म्हणजे साथीच्या खाली एकूण 7 TV चॅनल्स आहे, एकूण 7 DTH चॅनल्स आहे, लक्षात ठेवा। साथी अंतर्गत किती TV चॅनल्स आहे तर 7 DTH चॅनल्स आहे। 1 2 3 4 5 6 7। पहिलं DTH चॅनलचं नाव आहे साथी इंजिनिअरिंग। हे बघ, पहिलं काय सांगितलं, सेल्फ असेसमेंट टेस्ट अँड हेल्प फॉर एंट्रन्स एक्झाम। NEPच्या अंतर्गत हे साथीचा सुरू झालेलं आहे। 6 मार्च 2023 रोजी ह्याचा उद्घाटन झालेले आहे नवी दिल्ली येथे। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांनी ह्याचं उद्घाटन केलेले आहे। IIT कानपूर हे साथीवर नियंत्रण ठेवतात, साथीचा प्रोग्राम हे ठरवतात। UGC आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या सहाय्य घेऊन हे प्रोग्राम सुरू झालेले आहे।
हे ॲक्च्युली स्पेशल म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, नीट एक्झाम, जे 12वी झाल्यानंतर जे विद्यार्थी मेडिकलसाठी MBBSसाठी जे ॲडमिशन घेण्यासाठी जे परीक्षा देतात, नीट एक्झाम आणि JEE एक्झाम, इंजिनिअरिंग कॉलेज जे IITमध्ये प्रवेश घेऊन इंजिनिअरिंग होतात, JEE आणि IIT हे कठीण एक्झाम जे विद्यार्थी देतात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साथी हे प्रोग्राम सुरू केलेले आहे. तर इथं एकूण 7 DTH चॅनल्सद्वारे विद्यार्थ्यांना टीचिंग केले जात आहे. एकूण 7 DTH. पहिलं DTH चॅनल आहे साथी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यासाठी. साथी TV चॅनल्स माध्यमातून जे एक्सपर्ट लोक आहेत, जे प्रोफेसर आहेत, जे टॉपर विद्यार्थी आहेत, त्यांचा अनुभव घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. साथी इंजिनिअरिंग हे सर्वच्या सर्व 7 TV चॅनल्स IIT कानपूर यांनी प्रकाशित करीत आहे. पूर्ण प्रोग्राम अरेंजमेंट करण्याची आणि प्रसार करण्याची कामं IIT कानपूर ह्यांच्या नियंत्रणाखाली होत आहे. दुसरा DTH चॅनल्स आहे साथी मेडिकल. तिसरा आहे DTH चॅनल साथी लॉ कानून, साथी ॲग्रिकल्चर शेतीविषयक कानूनविषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारा जे विद्यार्थी त्यांना स्पेशली हे TV चॅनल्स स्पेशली ह्यांच्यासाठी मार्गदर्शन करतात. 7 TV चॅनल्स एक क्षेत्रासाठी, एक एक्झामसाठी, एक परीक्षेसाठी हे मार्गदर्शन करीत आहे. मेडिकलसाठी वेगळं, इंजिनिअरिंगसाठी वेगळं, लॉसाठी वेगळं, ॲग्रिकल्चरसाठी वेगळं, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन हे जे UPSC अंतर्गत हे परीक्षा घेतल्या जातात. मंत्रालयामध्ये क्लर्क म्हणा, अनेक पोस्ट आहेत. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचा एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे 7 TV चॅनल्स, 5वा क्रमांक TV चॅनल्स SSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. 6वा DTH चॅनल्स आहे साथी बँकिंग एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे TV चॅनल्स मार्गदर्शन करीत असतात. 7th DTH चॅनल्स आहे साथी RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. रेल्वेमध्ये भरती होण्यासाठी जे नोकरीसाठी विद्यार्थी परीक्षा वगैरे देतात त्या परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी. कसं आहे, प्रत्येक विद्यार्थी प्रायव्हेट कोचिंगला जाऊन ॲडमिशन घेऊन ट्यूशन लावण्यासाठी विद्यार्थ्याकडे पैसे नसतात. गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावा म्हणून भारत सरकारने साथी हे DTH हे जे साथी जे प्लॅटफॉर्म तयार केलेले आहे. आता नीटसाठी लातूरला विद्यार्थी जातात, राजस्थानला कोटाला तिथं जातात. एक विद्यार्थ्यांना 2-2 लाख 3-3 लाख म्हणजे ट्यूशन फी असतात. 1-1 लाख रुपये फी देऊन विद्यार्थ्यांना शिकायला खूप अडचण येतो. अशा विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे DTH TV चॅनल्स आहे. कसं आहे, तुमचा ह्याच्यावर विश्वास पाहिजे. शासनाने तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करीत आहेत, त्या व्हिडिओचा वापर करून घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये पाहिजे. कारण मॅक्झिमम लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही म्हणून हे DTH TV चॅनल्स पाहत नाही. तुम्ही आज तुम्ही गुगलमध्ये सर्च करून हे TV चॅनल्स ओपन करून बघा, तुम्हाला सगळं माहिती ह्याच्यामध्ये मिळतात. हे किती DTH चॅनल्स आहे? 7. स्वयंप्रभामध्ये 40 DTH चॅनल्स आहे. परंतु हे साथीमध्ये किती DTH चॅनल्स आहे? 7. पूर्णपणे लक्षात ठेवा. इथं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना एकूण 5 लँग्वेज त्यांनी उपयोग केला. इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्याच्यासोबत अजून 3 लँग्वेज, 5 लँग्वेज त्यांनी सध्या उपयोग करीत आहेत. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना बाकीच्या लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांना कळत नाही म्हणून AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून इंग्लिशच्या पूर्ण 22 लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन होत आहे. सगळं प्रोग्राम्स 22 लँग्वेजमध्ये. त्याच्यानंतर हे एक्सपर्ट लोक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्यांच्यामधलं जे फेमस प्रोफेसर असतात, जे टॉपर्स विद्यार्थी आहे, त्यांच्याकडून लेक्चर्स ऑर्गनाईज, त्यांच्याकडून गायडन्स देण्याचं कामं हे साथी देत आहे. स्पेशली हे ना तुम्हाला स्टडी मटेरियल देतात फ्रीमध्ये, टेस्ट फ्रीमध्ये घेतात आणि इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांना गायडन्स करतात.
ओके. इट इज फ्री ऑनलाईन कोचिंग क्लास फॉर JEA मेन्स, JEE ॲडव्हान्स और नीट एक्झाम. त्याच्यासोबत जे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, UPSC अंतर्गत म्हणा, CAT CATच्या अंतर्गत म्हणा, नीटच्या अंतर्गत, अशा अनेक स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साथी हा प्रोग्राम सुरू झालेले आहे. ओके. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुन्हा एकदा हे टॉपिक तुमचं कळत नसेल तर एकदा पुन्हा रिवाइंड म्हणून सगळं व्हिडिओ बघून घ्या आणि नोटबुकमध्ये ईच अँड एव्हरी पॉईंट्स तुम्ही लिहून काढा. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार.